साई लीला एक आध्यात्मिक सहवास. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. श्री त्र्यंबकराज भगवान की जय. संत कृपा झाली, इमारत फळा आली. या वर्णनाच्या माध्यमातून या मानवता मंदिराच्या संकल्पनेचा विचार व्यक्त झाला आणि ती संकल्पना कशी आहे या संदर्भामध्ये काही चिंतन घडावं याकरता म्हणून संत श्रेष्ठ श्री श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात या सुवर्ण कलशारोहण निमित्ताने तसेच वैकुंठवासी हरिभक्तिपरायण गुरुवर्य श्री गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट यांच्या वतीने संस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी हा सोहळा आयोजित झालेला आहे. आणि यामध्ये आपण आत्तापर्यंत अनेक मान्यवरांचे चिंतन श्रवण करीत आहात. या चिंतन मालिकेमध्ये माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली सेवा आणि मिळालेला विषय तुका झालासे कळसा. अल्पबुद्धीला माझ्या जसं झेपेल त्या पद्धतीने आपणासमोर मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. एकंदरीत आपण थोडासा संत जीवनाचा जर विचार पाहिला, जगत कल्याणाकरता संतांचा अवतार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. देवाचं कार्य आणि संतांचं कार्य तुलनेने जर आपण विचार केला तर एकच आहे. देवाचा अवतार कार्य काय? गीतेने आम्हाला सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. अवतार धारण करून परमात्मा करतो काय? तर सज्जनांचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा संहार करतो. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. आणि या दुर्जनांचं निर्दलन केल्याचा परिणाम काय असेल तर या धर्माचं रक्षण आहे, धर्मसंस्थापना आहे. संत देखील धर्मसंस्थापना हेच कार्य करतात, परंतु संतांची कार्य करण्याची पद्धती वेगळी आहे आणि देवाची कार्य करण्याची पद्धती वेगळी आहे. देव धर्मसंस्थापना प्रशासनाच्या माध्यमातून करतो आणि संत धर्मसंस्थापना हे प्रबोधनाच्या माध्यमातून करतात. प्रशासनाने समाजामध्ये फार तर नियंत्रण प्राप्त होतं, परंतु प्रबोधनाने समाजामध्ये परिवर्तन प्राप्त होतं.
हे वैशिष्ट्य आहे. उदाहरणाने सांगायचं असेल, एखाद्याने एखादा गुन्हा केला असेल, चोरी केली असेल, पोलिसामध्ये तक्रार झाली, सापडल्या गेला, त्याला शिक्षा दिल्या गेली. शिक्षेने काय झालं, त्याच्यावरती नियंत्रण आलं, परंतु सुटल्यानंतर तो पुन्हा चोरी करणारच नाही याची शाश्वती देता येत नाही. परंतु जर जीवनामध्ये प्रबोधन प्राप्त झालं तर प्रबोधनाचा परिणाम परिवर्तन होतं, आणि ज्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये पुन्हा पाप घडण्याची संभावना आपल्याला मानता येत नाही. वाल्या कोळ्यासारखा सुद्धा प्रबोधनाच्या माध्यमातून वाल्मिकी होतो. किंबहुना शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं आपण जीवनचरित्र पाहिलं. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. मला प्रश्न विचारायचा आहे, नाथ महाराजांनी जर मनामध्ये आणलं असतं तर त्या यवनाशी 2 हात करण्याचं सामर्थ्य नाथ महाराजांच्या ठिकाणी नक्की होतं. परंतु प्रशासनाने यामध्ये परिवर्तन घडणार नाही याची नाथ महाराजांना परिपूर्ण जाणीव असल्या कारणाने नाथ महाराजांनी प्रशासन न करता सहन केलं. आता त्या यवनाच्या अंतःकरणामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे, एखादा ₹1,00,000 देतो म्हटला आणि पुन्हा नाथ महाराजांच्या अंगावर थुंक म्हटला तरी सुद्धा तो कदापि थुंकणार नाही. हे परिवर्तन आहे, हे प्रबोधनातून साध्य होत असतं. आणि संतांनी वाङ्मय निर्माण करून आमच्यावरती केलेला हा महान उपकार आहे, आमचं प्रबोधन केलेलं आहे. मज निरंतर जागवी ती आम्हाला सावध केलेलं आहे. आणि त्या अशा संत वाङ्मयांमध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांचं स्थान जर आपण पाहिलं तर ते सर्वोपरी स्थान मानलं जातं. साधारणतः आपल्याकडे मंदिर जर पूर्ण होत असेल तर मंदिर पूर्ण झालं हे कशावरनं ओळखलं जावं, तर माऊलीने दिलेलं उत्तर आहे, देवळाची या कामा कळसू. तसं आजही आपण पाहतोय, गाभाऱ्याचं काम पूर्ण झालंय परंतु जोपर्यंत कलशारोहण होत नाही तोपर्यंत कार्य पूर्ण झालंय असं म्हणता येत नाही, मानलं जात नाही. म्हणजे कळस हा प्रमुख मानला गेलेला आहे. धर्मशास्त्रानुसार, कर्मकांडानुसार मंदिराचा कळस म्हणजे त्या मंदिररूपी देहाचा तो मस्तक भाग मानला गेलेला आहे. मग शास्त्रकारांनी चिंतन असं केलेलं आहे की कलशारोहण करावं आणि नंतर मग प्राणप्रतिष्ठा देवांची आतमध्ये करावी. त्याचं कारण जोपर्यंत देहच पूर्ण नाही आहे तोपर्यंत आतमध्ये प्राणाची स्थिती कशी असू शकेल, प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे कलशारोहण पहिले सांगितलेलं आहे. ते कळसाला हे महत्त्व आहे. मला एवढंच सांगायचं आहे. त्याप्रमाणे या सगळ्या वाङ्मयामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांना विशेष स्थान आहे. कसं विशेष स्थान आहे याचा विचार करत असताना एक आपल्याला असं उत्तर देता येईल, संत महिमान वर्णन करणे हा प्रत्येकाने आपापल्या सौभाग्याचा विषय मानला. किंबहुना आपलं जीवन कृतार्थतेला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्याकरता आम्ही संतांचा महिमा गायलाच पाहिजे, ऐकलाच पाहिजे असा ज्ञानोबारायांचा आग्रह आपल्याला पाहायला सापडतो. तैसे हारपले आपण पै पावे, तय्या संता ते पाहता घिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. इथे तेची या पदामध्ये असलेला जो काही चकार आहे हा अन्य व्यावर्तक असलेला चकार आहे. म्हणजे या व्यतिरिक्त बाकी कोणत्याही उपायाने आम्हाला आमचं हरवलेलं जे आत्मस्वरूप आहे ते प्राप्त होणार नाही. आमचं हरवलेलं आत्मस्वरूप आम्हाला पुन्हा घिवसावं, प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्याकरता या संतांच्या चरित्राचं वर्णन करावं आणि त्यांचं श्रवण करावं. वानावे ऐकावे तेची सदा. आणि असं असल्यामुळे आजपर्यंत अनेकांनी संत चरित्र गायलंय, संतांनी देखील संतांचा महिमा गायलाय. किंबहुना संतांनी संतांचा महिमा गायला असं म्हणण्यापेक्षा संत झाल्या वाचून संतांचा महिमा गाता येत नाही, कळतच नाही, तर गाणं तर पुढची गोष्ट राहिली. म्हणून
संतांनी संतांचा महिमा गायला इथपर्यंत आम्हाला मान्य आहे, परंतु त्यामध्ये जे मागे होऊन गेलेले संत आहेत, या संतांचा पुढील संतांनी महिमा गायला, म्हणजे पूर्ववर्ती कालीन संतांचा महिमा हा उत्तरकालीन संतांनी गायला, असं आपल्याला परंपरेमध्ये पाहायला मिळतं. पण तुकोबारायांचं वैशिष्ट्य असं, उत्तरकालीन संतांनी तुकोबारायांचा महिमा गायला यात नवल नाही, समकालीन संतांनी तुकोबारायांचा महिमा गायला यात नवल नाही, पूर्ववर्ती जे झालेले संत आहेत त्या संतांनीही तुकोबारायांचा महिमा गावा, हे तुकोबारायांच्या चरित्राच्या संबंधाने असलेलं वैशिष्ट्य आहे. आणि याला उदाहरण आपल्याला जर द्यायचं असेल तर रामेश्वर भट्टांचंच उदाहरण आहे. अनगडशहाच्या विहिरीमध्ये उतरलेले रामेश्वर भट्ट ज्यावेळेस त्याला ही बातमी कळाली, त्या विहिरीजवळ येऊन त्यांनी पाहिलं आणि रामेश्वर भट्टाकडे पाहून त्याला सांगितलं, ऐसे डुबते रहो, असाच पाण्यामध्ये डुंबून राहा. आणि परिणाम असा झाला, रामेश्वर भट्ट पाण्यातनं बाहेर आले की त्यांच्या शरीराची लाही लाही व्हायची, पाण्यामध्ये गेले की शरीराला थोडासा विसावा, शांतता प्राप्त व्हायची. आता काय करावं हा प्रश्न पडला. रामेश्वर भट्टांची विश्वमौली ज्ञानोबरायांवरती अत्यंत श्रद्धा, आणि म्हणून रामेश्वर भट्ट हे ज्ञानोबरायांकडे आलेले आहेत. आळंदीला समाधीसमोर त्यांनी धरणं धरलेलं आहे, काही अनुष्ठान केलेलं आहे. परिणाम स्वरूपामध्ये ज्ञानोबरायांनी दिलेला दृष्टांत आहे. ज्ञानोबराय समजावून सांगतात, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून बाधा जडली तुझं. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या संबंधाने तुझ्याकडनं काहीतरी अपराध घडला आहे आणि त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये ही निर्माण झालेली बाधा आहे. आणि या वेळेला ज्ञानोबारायांनी जगद्गुरु श्री तुकोबारायांचं वर्णन केलं आहे. रामेश्वर भट्टांना समजावून सांगतायत, तुकोबारायांना तू सामान्य समजू नकोस, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नाम याचा. तुकोबाराय हे सर्वश्रेष्ठ आहेत, किंबहुना जे आम्ही थोर आहोत यांना देखील ते प्रिय आहेत. तुकोबाराय हे सामान्य नसून हे नामदेवरायांचा अवतार आहेत. आपणा सर्वांना विदित आहे, नामदेवरायांनी परमात्म्याचं वर्णन करण्याकरता शतकोटी अभंगांची रचना करीन अशी प्रतिज्ञा केली, आणि त्या प्रतिज्ञेनुसार अभंगांची रचना झाली सुद्धा. पण त्यामध्ये 4000 अभंगांची रचना ही कमी राहिली. त्याकरता मग पुन्हा अवतार धारण करून केलेली ती रचना आहे. म्हणून नामदेवरायांचाच पुढचा असलेला अवतार हे तुकोबाराय आहेत. काजो अवतार नामयाचा. आणि असं असल्यामुळे कलशस्थानीय हे अभंग आहेत. तुका झालासे कळस म्हणत असताना या दोन दृष्टीने तो विचार करणं आवश्यक आहे. वेदांतामध्ये सुद्धा उपनिषद हे कलशस्थानीय मानल्या गेले आणि ते अंतिम विभाग आहेत, शेवटी आहेत. त्याप्रमाणे हे अभंग सुद्धा जे आहेत या प्रतिज्ञेच्या शेवटाचे आहेत. या अभंगांनीच या प्रतिज्ञेची परिपूर्ती झालेली असल्या कारणाने हे कलशस्थानीय अशा पद्धतीचे आहेत. आणि विशेष असं की नामदेवरायांचा गाथा हा जरी आज आपल्याला सर्वतोपरी उपलब्ध नाही आहेत, तरी असलेला जो गाथा आहे हा शतकोटी समानच आहे, तुल्यच आहे. त्या गाथ्याची परिशिष्ट गाथा म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबारायांची गाथा आहे. एकंदरीत आज आम्हाला अनुपलब्ध गाथ्यामध्ये जो जो विचार आहे तो विचार तुकोबारायांनी ह्या अल्पाक्षरांमध्ये अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये आमच्या समोर व्यक्त केला. या तुकोबारायांनी गाथ्यामध्ये काय काय विचार आमच्या समोर दिले या संदर्भामध्ये जर आपण विचार करायला लागलो तर गाथेची पार्श्वभूमी फार उत्तम रीतीची आपल्याला पाहायला मिळते.
का कळस म्हणायचं या संदर्भामध्ये मला थोडासा विचार मांडायचा आहे की जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथेमध्ये वेदातील तत्वांचाच अत्यंत सुंदर शब्दामध्ये आविष्कार झाला. काही लोक म्हणतात की संतांनी वारकरी संप्रदाय म्हणजे हा एक नवीन मार्ग काढला. काहींचा आक्षेप आहे. परंतु एकंदरीत आपण सर्व संत वाङ्मयाचा जर विचार केला तर नवीन हा संप्रदाय नसून, नवीन मार्ग नसून, वेदांचा जो सिद्धांत आहे तोच या सोप्या भाषेमध्ये संस्कृताची तीरे तोडून या मराठी भाषेमध्ये आमच्या समोर तो व्यक्त केला गेलेला आहे. वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते. आम्ही वाणीने वेदाची नीती बोलू, किंबहुना वेदाने जे सांगितलेलं आहे तेच या संत वाङ्मयामध्ये आम्हाला अभिव्यक्त झालेलं पाहायला सापडतं. गाथा काय आहे? चहुवेदांचे हे केले विवरण, अर्थही गहन करून या. 4 वेदांचं हे असलेलं विवरण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर नवीन मार्ग असताना तर टिकला नसता. आज जगामध्ये अनेक पंथ निर्माण झाले आणि ते नामशेषही झाले, परंतु ही परंपरा मात्र अनादि परंपरा आहे. मनुष्याच्या बुद्धीतून जे निर्माण होत असताना ते बिनबुडाचं आहे. त्याच्या ठिकाणी त्याच्या बुडाशी प्रमाण नाही, अनुभव नाही, तर्क नाही आणि त्यामुळे ते फार दिवस टिकत नाही. परंतु संतांनी मात्र असा नवीन मार्ग आमच्या समोर न स्थापन करता जो जुनाच असलेला वैदिक मार्ग आहे तो फक्त झाडून स्वच्छ केला आणि त्यातले जे सिद्धांत आम्हाला कळण्यासारखे राहिले नव्हते ते सिद्धांत आपल्या समोर या सोप्या भाषेमध्ये मांडले. म्हणून महाराज स्पष्ट रीतीने सांगतात, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. जी वाट थोडीशी अस्पष्ट व्हायला लागली होती ती स्वच्छ करून तो राजमार्ग जो आहे हा स्पष्ट रीतीने सर्व समाजाला दाखवण्याकरता म्हणून माझं झालेलं येणं आहे. गाथा हा भारतीय संस्कृतीचा असलेला ठेव आहे. कारण की जगामध्ये ज्या काही अनेक संस्कृती आहेत त्या सर्व संस्कृतींमधली अतिप्राचीन संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून वेदामध्ये असं चिंतन केलेलं आहे, सा प्रथमा संस्कृती ही विश्ववारा. सर्व विश्वाला मार्गदर्शन करणारी ही भारतीय संस्कृती सर्वप्रथम असलेली संस्कृती आहे. स्मृतिकारांनी असं चिंतन केलेलं आहे, एतद्देश प्रसूतानां सकाशात अग्रजन्मनां स्वं स्वं चरित्रं शिक्षैरण पृथिव्यां सर्व मानवाः. या भारतीय देशामध्ये प्रसूत झालेले जे काही द्विजन्म आहे यांच्याकडनं संपूर्ण पृथ्वीवरती असणारे जेवढे काही वर्ग आहेत, प्राणी आहेत, त्यांनी आपण कसं वागावं या संदर्भातला आदर्श घ्यावा. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की भारतीय संस्कृती ही विश्वाला आदर्शभूत संस्कृती आहे आणि विश्वामध्ये सर्वप्रथम आद्य असलेली संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे काय? तर ज्या ज्या विशिष्ट तत्वांना प्राधान्य दिलं जातं ते विशिष्ट तत्वच त्या त्या देशाची संस्कृती मानली जाते. आणि संस्कृतीनेच ती एक विचारधारा ही आपल्याला ओळखता येते. आणि त्या संस्कृतीचा जर आपण विचार करायला लागलो तर 5 तत्व संस्कृतीमध्ये आपल्याला विशेष पाहायला मिळतात. तत्वज्ञान, धर्म, समाजरचना, राजशासन आणि अर्थव्यवस्था. या 5 तत्वांचा ज्याच्यामध्ये समावेश होतो तिला संस्कृती म्हटलं जातं. आणि हे 5ही तत्व जगद्गुरु श्री तुकोबारायांनी आपल्या गाथेच्या माध्यमातून आम्हाला देऊन आमची संस्कृती कशी असावी, आमचं जीवन कसं असावं याचा एक विशिष्ट आदर्श आमच्या समोर ठेवला. आपण गाथ्यांचा जर विचार केला
तर भागवत धर्माचा अर्थात भक्तीचा विशेष पुरस्कार जरी गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला सापडत असेल तरी अद्वैत तत्वज्ञानाला बगल देऊन या भक्तीचा पुरस्कार नाही आहे. किंबहुना भक्ती आणि तत्वज्ञान यांचा अतिशय सुमधुर आणि सुवर्ण संगम जर आपल्याला कुठे पाहायचा असेल तर त्याकरता आपल्याला गाथा भागवत हे पाहायला मिळतात. गाथ्याने जितक्या प्रचुर मात्रेमध्ये तत्वज्ञान सांगितलं तितक्याच प्रचुर मात्रेमध्ये तितक्याच ताकदीने भक्ती देखील आमच्या समोर व्यक्त केली. किंबहुना काही ठिकाणी तरी विचार मांडला, भक्तिप्रेमा वीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. दोन्ही एकमेकांचे कसे पूरक आहे याचा विचार जो आहे हा तुकोबरायांनी अनंत प्रमाणाने आम्हाला दाखवला. जसं भक्ती आणि तत्वज्ञान या दोन्ही गोष्टी आम्हाला गाथ्यामधून तुकोबरायांनी दाखविल्या, त्या पद्धतीने वैदिक धर्माचा सुद्धा तुकोबरायांनी अधूनमधून उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. समाज रचना ही सुद्धा वर्णाश्रम धर्माने युक्त असावी हा आग्रह आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतो. राज्य शासन कसं असावं ते देखील धर्म नियंत्रित असावं. म्हणजे राजाने कधीही अन्यायाचा पक्ष घेऊ नये आणि न्यायाची उपेक्षा करू नये हा विचार आपल्याला गाथ्यामधून पाहायला मिळतो. आणि अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार पाहिला तर जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला समजावून सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. शास्त्रकारांनी शुचिता म्हणजे शुद्धता, पावित्र्य याचा विचार मांडलेला आहे. लक्षात ठेवा, स्वच्छता वेगळी आणि पावित्र्य वेगळं आहे. आज आम्ही स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतो, पवित्र राहण्याचा प्रयत्न करत नाही. पावित्र्यामध्ये स्वच्छतेचा अन्वय आहे आणि स्वच्छतेमध्ये पावित्र्याचा व्यतिरेक आहे. अन्वय म्हणजे प्रवेश आणि व्यतिरेक म्हणजे निकास. उदाहरणाने मी आपल्याला सांगतो, एक मनुष्य घरातनं बाहेर पडला, दरमजल करीत प्रवास करीत पंढरपूरपर्यंत गेला, काशीला गेला, देहूला गेला, आळंदीला आला, त्र्यंबकेश्वरला आला. प्रवास त्याला आहे की नाही? आहे. पण घरातून बाहेर पडलेला जर या तीर्थक्षेत्रावरती गेला तर आम्ही म्हणतो तीर्थयात्रा केली. दुसरा मनुष्य घरातनं बाहेर पडला आणि सासूरवाडीला गेला, प्रवास त्यालाही आहे की नाही? पण सासूरवाडीला जर गेला तर तीर्थयात्रा घडली, तीर्थयात्रा केली असं आम्ही म्हणणार का? अर्थ काय कळाला? प्रवास दोघांनाही आहे, परंतु ज्या ठिकाणी गेलेला आहे त्यानुसार ती यात्रा का केवळ प्रवास हे ठरतं. याचा अर्थ असा आहे, यात्रेत प्रवास आहे परंतु प्रवासामध्ये यात्रा नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे पावित्र्यात स्वच्छता आहे, स्वच्छतेमध्ये पावित्र्य नाही. आणि आज दुर्दैवाने आम्ही स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतोय, पवित्र राहण्याचा प्रयत्न करत नाही. घरामध्ये कितीही महागाची फरशी बसवली ती फार फार तर स्वच्छ राहील, पण पवित्र नाही. ज्या ठिकाणी सारव नाही त्या ठिकाणी स्वच्छताही आहे आणि त्याबरोबर पावित्र्यही आहे. मी अशी अनेक घरं पाहिली आहेत की त्या ठिकाणी हॉल वगैरे जे आहेत यामध्ये फरशी बसवलेली आहे, परंतु देवघर आणि स्वयंपाकघर हे दोन्ही आजही त्यांनी सारवणाची ठेवलेली आहे. हे पावित्र्य आहे महाराज. पावित्र्यामध्ये सुद्धा प्रकार जर आपण पाहिला तर दोन प्रकारचं पावित्र्य आपल्याला पाहायला मिळतं. एक आंतरिक पावित्र्य आणि एक बाहेरचं पावित्र्य आहे. अंगाला शेण माती गोमूत्र वगैरे लावून साबणा लावून स्नान वगैरे करणे ही बाह्य शुचिता आहे, अंतःशुचिता नाही आहे. अंतःपावित्र्य असलं पाहिजे. आणि अशा ज्या काही पावित्र्यांच्या संकल्पना आहे त्या संकल्पनांमध्ये सर्वात श्रेष्ठ पावित्र्य कोणतं आहे? शास्त्रकारांनी चिंतन दिलं, सर्वेषाम अपि शौचानाम अर्थशौचम परम स्मृतम. सर्व पावित्र्यांमध्ये आपल्याकडे येणारं जे धन आहे या धनाच्या ठिकाणी असलेलं पावित्र्य असणं
हे अत्यंत श्रेष्ठ पावित्र्य आहे. आज गंमत अशी आहे की बाकीच्या सर्व ठिकाणी पावित्र्य राखलं जातं, परंतु आपल्याकडे येणारं धन कसं आहे, कशा मार्गाने येत आहे, त्याविषयी मनुष्य पवित्र नाही. याचा परिणाम करोडोपती आहे परंतु समाधानी नाही आहे. आणि हा पावित्र्याचा विचार तुकोबरायांनी एका वाक्यात सांगितल्या, जोडून या धन उत्तम व्यवहारे. मिळवलेलं धन हे उत्तम व्यवहाराने मिळालं पाहिजे. संस्कृतीचा विचार मी सांगतोय. बरं, मिळालेलं धन त्याविषयी भावना तरी आमची कशी असली पाहिजे. महाराज सांगतात, उदासे, कष्टाने संपादन करायचं आहे. अर्थ प्राप्त करून दाखवणे हा सुद्धा एक प्रकारचा पुरुषार्थ आहे, परंतु प्राप्त केलेल्या अर्थाविषयी भावना उदासीन असावी. आणि यानंतर त्या धनाविषयी भूमिका कशी असावी, विचारे वेच करी, ही तिसरी बाब या चरणामध्ये सांगितलेली आहे. संस्कृतीचा विचार आहे, विचारपूर्वक वेच करायचा आहे. म्हणजे एकंदरीत गाथा जर आपण पाहिला तर एवढ्या शास्त्रकारांचं जे चिंतन आहे, ज्याच्याकरता शास्त्रकारांनी अनेक श्लोक खर्च केले, अनेक पृष्ठ खर्च केली आहेत, ते तुकोबाराय आम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये एकेका चरणामध्ये आम्हाला समजावून सांगतात. हेच त्यांचं वाङ्मय कलशस्थानीय आहे. त्यातले त्यात पुन्हा विशेष तुकोबरायांचं असं आहे, अर्थात सर्व संत वाङ्मयाचं, की संत वाङ्मय वेद, शास्त्र आणि पुराण यांच्या प्रामाण्याशी एकनिष्ठ अशा पद्धतीचं आहे. नियमशास्त्राचा प्रमाणा वाचून माणसाने बोलू नये, पण त्या प्रमाणांचा विचार करत असताना कोणतं प्रमाण असावं या संदर्भामध्ये बरेचसे विचार आहेत. शास्त्रकारांनी वेगवेगळी प्रमाणं मानलेली आहेत. आपण चार्वाक दर्शनापासून जर आरंभ केला तर प्रत्यक्ष प्रमाणापासून जो विचार आरंभ होतो तो अगदी पुराणांपर्यंत येईपर्यंत 8 प्रमाणांचा विचार मांडला गेलेला आहे. आणि साहित्यशास्त्राने आत्मतुष्टी नावाचं 9वं प्रमाण मानलेलं आहे. इथपर्यंत प्रमाणांचा विचार आहे. पण या सर्व प्रमाणांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रमाण जर कोणतं असेल तर ते वेद प्रमाण मानलं गेलेलं आहे. कारण की वेदाला स्वतः प्रामाण्य आहे आणि इतर प्रमाणांना परतः प्रामाण्य आहे. वेदाला स्वतः प्रामाण्य असण्याचं कारणही सांगतात की वेद हा निर्दोष वर्ण वपु संपन्न अशा पद्धतीचा आहे. प्रायः आपल्याला असं सांगता येईल की जे जे पौरुषेय वाङ्मय असतं त्या त्या पौरुषेय वाङ्मयामध्ये 4 प्रकारचे दोष निर्माण होण्याची संभावना असते. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णापाटव असे 4 प्रकारचे दोष आहेत. ते भ्रम म्हणजे काय, अयथार्थ ज्ञान, जे जसं नाही ते तसं समजणे, आणि तसं जर कळलं तर त्या लिखाणामध्ये त्या वाङ्मयामध्ये तशाच पद्धतीचा तो दोष येतो. याला भ्रमदोष असं म्हणायचं आहे. म्हणून वैकुंठवासी वेदांत केसरी गुरुवश्री रंगनाथ महाराज परभणीकर पुटींनी म्हणत असत, जगामध्ये ज्ञानाचे 2च प्रकार, एक तर ब्रह्मज्ञान नाहीतर भ्रमज्ञान. या व्यतिरिक्त तिसरा ज्ञानाचा प्रकार नाही महाराज सांगत असत. एक तर यथार्थ ज्ञान होईल अथवा अयथार्थ असेल, प्रमा असेल अथवा अप्रमा असेल. भ्रमदोष पौरुषेय वाङ्मयामध्ये आहे. त्यानंतर प्रमाद दोष आहे. प्रमाद दोष म्हणजे काय, असावधानता. माणसाला बऱ्याच वेळेला त्या गोष्टी कळत असतात, पण कळत असताना सुद्धा त्या ठिकाणी जी आपण दक्षता बाळगली पाहिजे ती दक्षता न बाळगल्यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेला जो दोष आहे त्याला प्रमाद दोष असं म्हटलं गेलेलं आहे. उदाहरणच सांगायचं असेल तर एकाने भजनी मालिका छापली. आता ज्या वेळेला DTP झाली त्याने यांना प्रूफ तपासण्याकरता दिलं, बघा कुठे काही काना, मात्रा, वेलांटी, उकार कमी जास्ती असेल तर बघा. आता ही बघण्याची जबाबदारी कोणाची आहे. परंतु यांनी मात्र अभंग पाठ असताना, माहिती असताना सुद्धा लक्षपूर्वक पाहिलं नाही. हो बरोबर आहे, देऊन टाकलं. आता भजनी मालिका छापल्या गेली, तिच्यामध्ये जे छापल्या गेलं ते चुकीचं छापल्या गेलं. आता त्या मालिकेवरनं पाठांतर करणारे जे आहेत त्यांचं जे चुकीचं पाठांतर होणार, याला कारणीभूत कोण आहे, याचं नाव आहे प्रमाद नावाचा दोष.
काही वेळेला असं आहे विप्रलिप्सा, माणसाला खरं माहिती असतं, असं असताना दुसऱ्याला केवळ फसवण्याच्या इच्छेने खोटं सांगणे, याला म्हणतात विप्रलिप्सा. आणि चौथा प्रकार आहे, त्याला म्हणतात करणापाटव. करण हा जो शब्द आहे हा शास्त्रीय शब्द आहे. न्यायशास्त्राने करण शब्दाचा अर्थ सांगितला असाधारणम कारणम करणम. त्या त्या गोष्टी करता जे असाधारण कारण असतं त्याला करण म्हणा. व्याकरणशास्त्राने साधकतमम करणम अशी करण शब्दाची केलेली व्याख्या आहे. जे साधकतम असं त्याला करण म्हणतात. उदाहरणाने मी असं सांगतो, आपल्याला जर भाजीची चव पाहायची आहे, मीठ कमी आहे, बरोबर आहे की अधिक झालेलं आहे, तर ती चव पाहण्याकरता ती भाजी आम्ही घेऊन जर कानात घातली तर आम्हाला भाजीची चव कळेल काय? किंवा डोळ्यात घातली तर कळेल काय? नाही. त्याकरता जिभेवरच ती भाजी ठेवावी लागणार आहे. म्हणजे रस या विषयाकरता जिव्हा हे असाधारण कारण आहे, म्हणून त्याला म्हणायचे करण. रूप या विषयाकरता डोळे हे असाधारण कारण आहेत, म्हणून ते करण आहेत. शब्द या विषयाकरता आपले कान हे करण आहेत. मग असे जे जे काही करण असतात त्या करणांच्या ठिकाणी जर काही दोष निर्माण झाला तर होणारं जे ज्ञान आहे त्यामध्ये सुद्धा दोष निर्माण होत असतो. यालाच करणापाटव दोष म्हणतात. आणि असे 4 प्रकारचे दोष जे आहेत तर ते पौरुषेय वाङ्मयामध्ये निर्माण होऊ शकतात. परंतु वेदाचा जर आपण विचार केला तर वेद हा पौरुषेय वाङ्मय नसल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही. आणि असं असल्यामुळे त्या वेदाच्या प्रामाण्याला विशेष महत्त्व आहे. किंबहुना ज्ञानोबारायांचे जर आपण वेदावरची निष्ठा पाहिली तर फार विलक्षण आहे. या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा, तेने वेदाची या निरोपा आण न कीजे. पै अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. हा सर्व वेदाचा पुरस्कार ज्ञानोबारायाने करावा, यातच वेदाचं महत्त्व आम्हाला लक्षात येतं. आणि अशा त्या वेदाचं प्रामाण्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं गाथ्यामध्ये. किंबहुना तुकोबाराय तर स्पष्ट रीतीने सांगतात की ज्याच्या वेदावरती श्रद्धा नाही आहे, वेदावरती निष्ठा नाही आहे, वदन त्याचे नावलोका, त्याचं तोंड सुद्धा पाहू नका, तो आधम मानला गेला. ही वेदनिष्ठा आपल्याला गाथाने दाखवून दिली. गाथा हा कळस का या संदर्भाने विचार करत असताना गाथ्याचा आत्मा पांडुरंगा, म्हणजे विषय कोणताही जरी वर्णन केला तरी त्या विषयाच्या वर्णनाचं अंतिम टोक जर काही असेल तर ते परमात्म्यापर्यंत आहे. त्या भागवताच्या संबंधाने असा विचार आला महाराज की परीक्षिती राजाने शुकाचार्यांना प्रथम स्कंधाच्या शेवटी प्रश्न विचारलेला आहे, महाराज ज्याचं मरण जवळ आलेलं आहे अशा मुमुर्षू व्यक्तीने काय ऐकावं किंवा त्याने काय करावं, कुणाचं स्मरण करावं हे मला समजावून सांगा. शुकाचार्यांनी या परीक्षितीच्या उत्तरात दाखल पुढची भागवत कथा सांगितलेली आणि या कथेमध्ये सृष्टी प्रक्रिया सांगत बसले, अनेकांचे वंश सांगत बसले. त्यावेळेला प्रश्न असा निर्माण होतो, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याला जग कसं निर्माण झालं हे सांगून काय उपयोग आहे, किंवा एखाद्याचे वंश परंपरा सांगून त्याचा काय उपयोग आहे. तर त्याचं उत्तर असं दिलेलं आहे बाबा की सृष्टी प्रक्रिया याकरता सांगितली की लयचिंतन अथवा क्रमचिंतन या उभयरूपीपैकी आपल्या अधिकारानुसार कोणत्याही का होईना चिंतनाच्या माध्यमातून या जीवात्म्याचं तत्व चिंतन जे आहे त्या परमात्मा पदापर्यंत गेलं पाहिजे. उदाहरण त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर आमचा अधिकार परब्रह्मापासून आमच्यापर्यंत चिंतन करण्याचं नसेल तर उलट चिंतन करत जा. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचारस्वयमीदृशः. मी कोण आहे, हे जे काही माझ्या आजूबाजूला दिसणारं परिपार्श्व आहे हे कसं निर्माण झालं, का निर्माण झालं, या जगाचा कर्ता कोण आहे, या जगाचा उपादान कारण काय आहे, अशा पद्धतीने स्वतःपासून
जो चिंतनाला आरंभ होतो त्या चिंतनाचं शेवटचं टोक जे आहे तर तो परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. याला म्हणायचं लयचिंतन. आणि उत्पत्तीक्रमाने आलो की त्याला म्हणायचं क्रमचिंतन. म्हणजे कोणत्या का होईना माध्यमातून जायचंय कुठपर्यंत, देवापर्यंत आम्हाला जायचंय. निघालेली नदी, काही नद्या सरळ मार्गाने धावत समुद्रापर्यंत जातात, काही आपल्या वाकड्या तिकड्या धावत जातात, परंतु या नदीचं अंतिम गंतव्य स्थान कोणतं आहे? गंगेशी सिंधू प्रवेशू. हे जसं आहे त्याप्रमाणे आपण गाथ्याचा जर आत्मा पाहिला तर तो परमात्मा पांडुरंग आहे. तुकोबरायांनी अनेक उपपत्तींच्या माध्यमातून आम्हाला परमात्म्याची ओळख या ठिकाणी करून दिलेली. परमात्म्यापर्यंत जाण्याचे मार्ग जे आहेत ते आम्हाला अभिव्यक्त केले. कोणते कोणते मार्ग अभिव्यक्त केले त्याचा विचार करत असताना प्रायः 3 मार्ग आपल्यासमोर उपस्थित होतात. कर्ममार्ग, योगमार्ग म्हणजेच उपासना मार्ग आणि भक्ती मार्ग, हे 3 मार्ग आहेत. जगद्गुरू श्री तुकोबरायांनी कर्मकांडाचा विचार करत असताना स्पष्ट रीतीने प्रतिज्ञापूर्वकच सांगितलं, धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. आम्ही जे काही हे प्रयत्न करतोय हे सर्व धर्मरक्षण करण्याकरताच. म्हणजेच त्यांनी गाथेमध्ये ठिकठिकाणी वेदविहित कर्माचा उपदेश केलेला आहे. का? कारण की जोपर्यंत देह आहे, इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि यांच्याशी जोपर्यंत या जीवात्म्याचं तादात्म्य आहे तोपर्यंत त्याच्याकडनं कर्म घडणं हे अपरिहार्य आहे. मग ते कर्म पापात्मकही असू शकेल, पुण्यात्मकही असू शकेल. परंतु गीता आम्हाला समजावून सांगते, न जातु कश्चित क्षणमपि तिष्ठत्य कर्मकृत. असं कुणीही नाही आहे की जो एक क्षणभर सुद्धा कर्म करत नाही आहे. कर्म हे अनिवार्य रीतीने घडतच आहे. किंबहुना आपण नेहमी असं सांगतो की 3 प्रकारची कर्म आहेत, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. त्याच्यामध्ये एक कर्म आणखी जोडा सूक्ष्म रीतीने, जायमान. जायमान म्हणजे काय? घडणार, सहज होणार. क्रियमान त्याला म्हणायचं की जे करत असताना आपण हे कर्म करतोय याचा आपल्याला अभिनिवेश असतो, जाणीव असते, त्याला क्रियमान म्हणा. परंतु जाणीव नसतानाही जे सहजगत्या घडत असतं त्याला जायमान म्हणा. हा त्यातला बारकावा आहे, आणखी सूक्ष्मता आहे. उदाहरणार्थ मी हातवारे वगैरे करत असेल तर मी हातवारे करतो याची मला कल्पना आहे म्हणून हे क्रियमान कर्म आहे. परंतु हे सर्व करत असताना किंवा अन्य बाकी काही कार्य करत असताना माझा श्वासोच्छ्वास हा चालू आहे की नाही? बरं, माझा श्वासोच्छ्वास चालू आहे, मी श्वास आता घेतला पाहिजे, मी सोडला पाहिजे, अशी अंतःकरणामध्ये मनामध्ये कुठेतरी जाणीव असते का? जाणीव नसतानाही ते का चालू आहे की नाही म्हणून त्याला जायमान म्हणा. असे 4 प्रकारची कर्म आपण जर पाहिली तर त्यामध्ये काही पुण्यात्मक असतील, काही पापात्मक असतील. आणि गंमत अशी आहे की कर्म मनुष्य करून जातो, पण कर्म करत असताना त्याच्या फलाची दक्षता तो घेत नाही. हे कर्म केल्याने माझ्या जीवनामध्ये काय फळ प्राप्त होणार आहे याचा विचार तो कर्म करण्यापूर्वी करत नाही. वस्तुतः काही गोष्टी अशा आहेत की त्या अगोदर करण्यामध्येच खरं साफल्य आहे. उदाहरण मी असं सांगतो, निर्वाण दीपे किमु तैलदानम. दिव्यामधली वात ही जळून गेली, आता त्या दिव्यामध्ये किलोभर जरी तेल टाकलं तरी काही उपयोग आहे त्याचा? नाही. दिव्यात तेल केव्हा पडलं पाहिजे? जोपर्यंत वात जळून गेली नाही तोपर्यंत. चौरे गते वा किम सावधानम. चोर चोरी करून गेला आणि आता हातामध्ये काठी घेऊन जर राखणं बसला तर त्या रक्षणाला काही किंमत आहे काय? नाही आहे. जोपर्यंत चोरी होत नाही त्याच्या अगोदरपर्यंतच आपण ते रक्षण केलं पाहिजे. पाणी निघून गेलं आणि नंतर जर बांध घालायला लागला तर त्याचा जसा उपयोग नाही त्याप्रमाणे
कर्म झाल्यानंतर, कर्म केल्यानंतर मग त्याचा विचार करण्याला काही अर्थ नाही आहे. कर्म करण्यापूर्वी माणसाने 1000 वेळेला विचार करावा की मी जे काही कर्म करतोय या कर्माचा परिणाम काय होणार आहे, आणि या कर्माचा परिणाम जर खरोखर अनुकूल असेल तर माणसाने त्या कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं. कर्म करण्यापूर्वी विचार आहे, बोलण्यापूर्वी माणसाने विचार करावा. विचार तो वचनाआधी, तुकोबाराय समजावून सांगतात. कर्म केल्यानंतर, बोलून झाल्यानंतर मग केवळ पश्चात्ताप फार झाला तर, पण बाकी आपल्याला त्या त्या कर्माची फळं मात्र ही भोगावी लागतात. म्हणजे काय आहे, मनुष्य कर्म करतो, पण कर्म करत असताना त्या कर्माच्या फलाविषयी तो दक्ष नसतो, आणि म्हणून परिणाम स्वरूपामध्ये त्याला पुढे जाऊन त्या त्या कर्माची चांगली अथवा वाईट जशी कर्म असतील त्याप्रमाणे फळं मात्र ही भोगावीच लागतात. कर्मबंध त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. मग हे पुढे निर्माण होणारे जे काही सुखदुःखात्मक भोग आहेत ना, ते आपल्याला भोगावी लागू नयेत याकरता म्हणून तुकोबारायांनी आम्हाला महत्त्वाचा सिद्धांत दिला. वेदविहित तुम्ही ऐका हो कर्मे. तुम्ही कर्म करत असताना ती कर्म कशी करा, जी वेदाने सांगितलेली आहे, वेदाने जी विहित आहेत अशा पद्धतीची कर्म आपण करा. एक लक्षात ठेवा, धर्म आणि अधर्म काय, सोपी व्याख्या सांगतो. वेदाने जे करा म्हणून सांगितलं त्याला धर्म म्हणा, आणि जे करू नका म्हणून सांगितलं त्याला अधर्म म्हणा. वेदप्रणिहितो धर्म हा अधर्मस्तत विपर्यय, हा भागवताने दिलेलं चिंतन आहे. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो, महाराज वेदाने काय सांगितलं आम्हाला कुठे कळत आहे. मग तुकोबारायांनी सांगितलं, मी सांगतो ना तुम्हाला. म्हणून 4 वर्णांचा आणि आश्रमांचा विचार करून तुकोबारायांनी आम्हाला काटेकोर विभाग करून दिला. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. पूर्ण अभंग आपण बघा की या अभंगामध्ये आश्रमविहित कर्म जी आहे ती कर्म तुकोबारायांनी सांगितले. आणि जो परमहंस स्थितीला प्राप्त झाला त्यालाच केवळ विधीचे बंधन नाही, एरवी देह तादात्म्य आणि कर्तृत्व भोक्तृत्वाचा अभिमान असेल तर त्याने त्या त्या पद्धतीनेच ते कर्म केलं पाहिजे, हा विचार आम्हाला सांगितला. बोले वर्म जो चाले या विरहित, तो जाणा पतित श्रुती बोले. आणि या व्यतिरिक्त जर कोणी चालणारा असेल तर तो पतित होतो, असं चिंतन दिलेलं आहे. मला सांगायचं असं की याच्या माध्यमातून तुकोबारायांनी आम्ही कर्म करताना कसं कर्म केलं पाहिजे, आम्हाच्या उद्धाराचा एक विशिष्ट कर्माचा जो काही मार्ग आहे, जो जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे, तो आम्हाला समजावून सांगितलेला आहे. आपली व्यवस्था जर पाहिली तर भोगप्रधान अशी असल्यामुळे त्या व्यवस्थेमध्ये अनिती, भ्रष्टाचार, बंडखोरी इत्यादी काही गोष्टी आहेत, ह्या निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. कायदे किती जरी जाचक असले तरी माणसं त्यातून बरोबर पळवाटा शोधून काढतात. न्यायालयांचा जर आपण विचार केला तर न्यायालयसुद्धा साक्षी पुराव्यांव्यतिरिक्त अभावी आंधळी आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, खरोखर त्या व्यक्तीने तो गुन्हा केलेला असतो, परंतु जर पुरावा मिळाला नाही तर त्याला सुद्धा निर्दोष सोडलं जातं. एखादा खरोखर निर्दोष असेल परंतु त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष मिळाली, खोटे पुरावे मिळाले तरी सुद्धा त्याला आपल्याला शिक्षा झालेली पाहायला मिळते. मग अशा स्थितीमध्ये गरज कशाची आहे तर उत्तर आम्हाला देता येईल की स्वतःच जीवनामध्ये धर्माचा, नीतीचा जर विचार निर्माण झाला तर अशा पद्धतीची न्यायालयीन शिक्षा हा प्रकार जो आहे हा देण्याची पाळीच निर्माण होणार नाही. आपण नेहमी रामराज्याचा विचार करतो. रामराज्याचं चिंतन करताना असं झालेलं आहे, नमे जनपदे स्तेनहा न स्वैरी स्वैरिणी कुतहा. माझ्या राज्यामध्ये चोरच नाही आहे, स्वैरी नाही, स्वैरिणी नाही, स्वैराचार करणारे कोणी नाही आहेत. त्यामुळे जेवढे काही कारागृह होती ना ती कारागृह ओस पडलेली होती. ते एक ठिकाणी चिंतन असं आलेलं आहे रघुवंश काव्यामध्ये की पूर्वी असं असे
एखादा आनंदाचा प्रसंग निर्माण झाला तर त्या आनंदाच्या भरामध्ये जे काही कैदी असत ना, त्या कैद्यांमध्ये सुद्धा काही चांगली माणसं असायची. एखाद्या गुन्ह्यामुळे त्या कारागृहामध्ये ते गेलेले असायचे, तर त्यांचे ते सगळे गुण वगैरे लक्षात घेऊन त्यांना मुक्त केलं जायचं. परंतु रघुराजाला असा प्रश्न पडला की बाबा कारागृहामध्ये एकही कैदी नाही आहे, तर सोडायचं कुणाला, मुक्त कुणाला करायचं, हा प्रश्न त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला होता. मला सांगायचं तात्पर्य की कर्माचा सूक्ष्म विचार जर जीवनामध्ये असेल तर अशा पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज समाजामध्ये आपण जर पाहिलं तर एक दिवसाचं ते वृत्तपत्र असं आहे का की ज्या वृत्तपत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा झालेला नाही, अन्याय झालेला नाही, अत्याचार झालेला नाही अशी बातमी नाही आहे, रोज चाललेलं आहे. आणि अशी ही सामाजिक जी दुर्व्यवस्था निर्माण झालेली आहे ना, ही चांगली व्हावी असं जर वाटत असेल तर मी असं म्हणेन की गाथ्यातले फक्त कर्मकांड प्रकरणातील आपण कसं जगावं, कसं वागावं या संबंधातली असलेली जी काही अभंग आहेत, एवढी अभंग जर आम्ही वाचून आमच्या डोळ्यासमोर ठेवली तर समाजामधला असलेला हा असमतोल जो आहे, जी अधर्म प्रवृत्ती आणि तिची प्रवृत्ती ही कायमस्वरूपी नष्ट होईल, परिवर्तन घडेल. जगद्गुरू श्री तुकोबरा यांनी आपापल्या कर्तव्याचा उपदेश आपल्याला करून दाखवला आहे. चारी वर्ण झाले एकाची अंगे, पाप पुण्य भागी विभागिले. कितीतरी वर्णन आपल्याला पाहायला मिळतंय. ब्रह्मचार्याने विद्याध्ययन केलं पाहिजे. जो गृहस्थ झालेला आहे त्या गृहस्थाने षटकर्मांचं आचरण केलं पाहिजे. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह ही 6 आहेत. काहींच्या ठिकाणी कर्तव्य प्रजारक्षण आहे, काही ठिकाणी व्यापार करणे, अशी एकंदरीत 6 कर्म जी आहेत ही गृहस्थाश्रमाकरता दिलेली आहेत. काय आहे तसं वास्तविक पाहता विषयाची व्याप्ती मोठी आहे आणि वेळेची मर्यादा अपुरी आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला काय घेता येऊ शकेल गाथेच्या माध्यमातून, हा थोडासा विचार मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. गृहस्थाश्रमाचा विचार करत असताना रोजीला आम्ही कसं वागावं या संदर्भातला विचार महाराजांनी फार सुंदर सांगितलेला आहे. आश्रमी विचार षटकर्मी. आपण समाजाचं काही देणं आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. किंबहुना भगवंतांनी सांगितलेलं आहे, जो स्वतः करताच शिजवतो आणि खातो तो अन्न खातच नाही. भुंजते ते त्वघम पापम ये पचंती आत्मकारणात. जे आपण शिजवलेलं आहे हे पहिले दुसऱ्यांना द्या आणि नंतर मग आपण त्याचं सेवन करा. म्हणून शास्त्रकारांनी याच्याकरता पंचमहायज्ञ ही संकल्पना स्वतंत्र दिलेली आहे. महाराज फार सुंदर संकल्पना आहे. रोज माणसांनी म्हणे पंचमहायज्ञ केली पाहिजेत, कारण की आपल्याकडनं रोज 5 प्रकारची पापं ही होत राहतात. चुल्लीनी ज्यावेळेस आपण चुलीमध्ये लाकडं गौऱ्या वगैरे घालतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक प्रकारची किडा मुंगी वगैरे जे काही कृमी कीटाणू हे जळून भस्मसात होतात. मार्जनी आपण ज्या वेळेला झाडतो त्यावेळेला नव्हे एखादं किडूक जर आपल्याला दिसलं तर आपण पहिले झाडूने त्याच्यावरती घाव घालतो, नंतर त्याला झाडून टाकतो. म्हणजे अजाणतेपणे मारतात ते नवल नाही, आपण जाणून बुजून मारतो मगच त्याला झाडून टाकतो. मार्जनी, कांडणी कांडत असताना, पेशणी दळत असताना, जलकुंभ पाणी भरत असताना, पाणी पित असताना, असे 5 ठिकाणं सांगितलेली आहेत की त्या ठिकाणी माणसाकडनं दोष हिंसा घडतच असतात. पंचसूना गृहस्थस्य. मग याकरता काय केलं पाहिजे तर शास्त्रकारांनी सांगितलं रोज पंचमहायज्ञ करा. कोणते पंचमहायज्ञ आहेत? ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ अशी 5 महायज्ञ रोज करायला सांगितलेली आहे. मग ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? चिंतन दिलं. अध्यापनम ब्रह्मयज्ञ. हा संत वाङ्मयाचं चिंतन करणे, स्वाध्याय करणे, दुसऱ्याला सांगणे, याला ब्रह्मयज्ञ असं म्हणायचं आहे. अगदी सोपी व्याख्या जर सांगायची असेल तर मी असं म्हणेन, रोज हरिपाठ काकडा करणे आणि
सद्ग्रंथांचं पारायण करणे म्हणजेच ब्रह्मयज्ञ, दुसरा ब्रह्मयज्ञ नाही. अध्यापनम ब्रह्मयज्ञ हा पितृयज्ञस्तु तर्पणाम. आपल्या पूर्वजांना उद्देशून काही पाणी वगैरे देणे पितृयज्ञ म्हणा, रोज करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही कुठेतरी वर्षभरातून एक वेळेला त्या पितृपंधरवाड्यामध्ये करतो, शास्त्रकारांनी सांगितलं तसं नाही, रोज आहे. त्यानंतर होमो दैव हा अग्नीमध्ये आहुती प्रदान करणे, याला देवयज्ञ म्हणा. आमची जुनी मंडळी अशी होती महाराज, फार जरी येत नसेल तरीसुद्धा त्यांच्याकडनं काही घेण्यासारखं होतं. स्वयंपाक झाला ना, एक घास चुलीमध्ये ती माऊली टाकून देत असे. अग्निनारायणाला. अग्नी हे ईश्वराचं मुख आहे, लक्षात ठेवा. गाय हे ईश्वराचं मुख आहे. यामध्ये जे आम्ही समर्पण करतो ते देवाला पोहोचत असतं. मग असं अग्नीमध्ये काही आहुती प्रदान करणे याला देवयज्ञ म्हणा. बलिही भवतो म्हणजे रोज गाईला घास देणे, कुत्र्याला घास देणे, कावळ्याला घास देणे, कृमी कीटकांकरता काही देणे, याला भूतयज्ञ असं म्हणायचं आहे. कसं कसं असावं शास्त्रकारांनी दिलेलं चिंतन सांगतो. आपण जे काही स्वयंपाक वगैरे करतो, तव्यावरची पहिली पोळी जी आहे तिच्यावरती आपला अधिकार नाही. ती पहिली पोळी गाईला दिली पाहिजे. गावो विश्वस्य मातरः. आणि शेवटची जी पोळी असते ना, तिच्यावरही आपला अधिकार नाही. ती शेवटची पोळी कुत्र्याला द्यावी असं चिंतन आहे. आज गंमत अशी आहे, अवस्था तर राहिली नाही, परंतु एक मात्र मी नक्की सांगेन, आपण प्रयोग करून बघा. शेवटची पोळी खाणारा जो आहे ना, त्या पोळीवर अधिकार खरा कोणाचा आहे? बस त्याचे गुण त्याच्यामध्ये येत असतात. आपण बघा फार अवघड आहे. कारण असं आहे, परलोक मार्गाचा प्रवास करत असताना मनुष्य एकटा जात नाही. 2 कुत्रे त्याच्या सोबत असतात. 2 श्वानौ श्याम शबलौ वैवस्वत कुलोद्भवौ ताभ्याम अन्नम प्रदास्यामी रक्षताम पथिमाम सदा. ते आपले रक्षक असतात, त्यांना द्यायचं आहे. पक्ष्यांचा प्रतिनिधी म्हणून कावळ्याला घास द्यायचा आहे. या कृमी कीटकांचा प्रतिनिधी म्हणून मुंग्या वगैरे यांना काही द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे करून मग सरते शेवटी 5वा यज्ञ सांगितला, त्याला म्हणतात मनुष्य यज्ञ. म्हणजे रोजीला आपण स्वयंपाक तयार झाल्यानंतर अशा पद्धतीचा गाईला कुत्र्याला घास दिल्यानंतर अतिथीची वाट पाहायची. किती वाट पाहावी? गोदोहन काल मात्र पर्यंत, साधारणतः 6 मिनिटपर्यंत अतिथी कोणी आपल्याकडे येतो का त्याची वाट पाहायची असते. आणि जर तसा अतिथी आपल्याला प्राप्त झाला तर त्याचा सत्कार करणं, त्याला खाऊ घालणं, बस हा मनुष्य यज्ञ आहे. तो अतिथी म्हणजे देवस्वरूप मानला गेलेला आहे. भारतीय संस्कृती आम्हाला समजावून सांगते, अतिथी देवो भव. अतिथी हा देवस्वरूप आहे. पण पुन्हा सांगावंसं वाटेल, त्याकरता तो अतिथी असावा लागतो बरं का. हां, अतिथी वेगळा आणि पाहुणा वेगळा. हां, ज्याच्या येण्या जाण्याची निश्चिती नसते त्याला म्हणायचं अतिथी. हां, किंवा अतिथीचं एक शास्त्रामध्ये फार सुंदर लक्षण दिलेलं आहे. अज्ञात कुलगोत्रो वा मध्यान्हादी समागतः अन्नाद्यर्थी मानवो यः सोतिथी परिकीर्तितः. जो आलेला आहे त्याचं आपल्याला नाव माहिती नाही, कुळ माहिती नाही, अज्ञात कुलगोत्रो वा 1, मध्यान्हादी समागतः भुकेच्या वेळेला आलेला आहे 2, आणि त्याला अन्नाची अपेक्षा आहे 3. असे 3 लक्षणं ज्याच्या ठिकाणी असतात त्याला काय म्हणायचं? अतिथी म्हणायचं. आणि फोन करून जर आलेला असेल ना तर त्याला पाहुणा म्हणायचं महाराज, तो अतिथी नाही ठरत. संत वाङ्मय इतकं बारकाव्याचं चिंतन आहे ना, आम्हाला शास्त्राची आणि त्याची फक्त संगती लावता आली पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबरायांनी सनकादिकांच्या हस्ते परमात्म्याकडे निरोप पाठवलेला आहे. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा, हा निरोप पोहोचलेला आहे. आणि त्या निरोपाला अनुसरून परमात्मा येतोय. त्यामुळे देव आले हे पाहिल्यानंतर तुकोबाराय अतिथी माझ्याकडे आले असं म्हणत नाही. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. तुकोबाराय शब्द काय वापरतात? पाहुणा शब्द वापरतात. किती बारकावा आहे.
सहज सहज बोलण्यामध्ये किती बारकावा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असं अतिथीचं पूजन करणे, त्याला अन्न देणे हा मनुष्य यज्ञ सांगितलेला आहे. आणि अशा 5 प्रकारची यज्ञ करणे हे कुणाचं कर्तव्य आहे? गृहस्थाश्रमाचं कर्तव्य. आश्रमी विचार षटकर्मी. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ धर्म कसा आहे? संयोगात असून वियोगवत राहायचं आहे. आमचे गुरुदेव सांगत असत, स्वतःच्या घरात माणसाने पाहुण्यासारखं राहावं, आसक्तीरहित राहावं, वानप्रस्थ. आणि संन्यासाचा जरा विचार केला तर महाराज, अंतःकरणातील आसक्तीचा त्याग हाच खरा असलेला संन्यास. किंबहुना केवळ भगवे वस्त्र परिधारण करणाऱ्यांचा समाचार जितका तुकोबारायांनी घेतला तितका कोणी बाकी घेतला नाही. ज्ञानोबारायांनी फक्त संन्यासाची व्याख्या मांडली. मी आणि माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. व्याख्या सांगून ज्ञानोबाराय पुढे निघून गेले, पण तुकोबारायांनी मात्र समाचार घेतला महाराज. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याशी म्हणू नये साधू. कितीतरी वर्णन आपल्याला पाहायला मिळतील. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय बोध. कितीतरी वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सगळं वर्णन जे आहे तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये आमच्या समोर जे व्यक्त केलं, म्हणजे जेणेकरून आमच्या जीवनामध्ये कर्मकांड कसं आहे, आमच्या जीवनामध्ये आम्ही कर्तव्य कसं करावं, याचा उपदेश महाराजांनी आम्हाला केला. कळसवत आहे, अर्क आहे या परमार्थाचा. भक्तिकांडाचा विचार करत असताना गाथेचा मुख्य विषय जर कोणता असेल तर तो विठ्ठल भक्तीच आहे. पण ही भक्ती निर्दोष असणं अत्यंत आवश्यक आहे. मग ती निर्दोष भक्ती कशी असावी या संदर्भामध्ये विचार करत असताना तुकोबारायांनी जे वर्गीकरण केलं, मला असं वाटतं की त्यामध्ये 4 प्रकारचे दोष प्रमुख तुकोबारायांनी आम्हाला व्यक्त करून दाखवले. भक्ती करत असताना दंभ नसला पाहिजे, त्या भक्तीत पाप नसलं पाहिजे, कामना नसली पाहिजे आणि व्यभिचार नसला पाहिजे. 4 दोषांनी रहित असलेली जी भक्ती आहे ती अनपायिनी भक्ती, अत्यंत महत्त्वाची भक्ती. आज आपली भक्ती जर आपण पाहिली तर कशी आहे? दांभिक भक्ती आहे महाराज. स्वतः करता म्हणून नाही, दाखवण्याकरता, प्रदर्शनाकरता. आणि परमार्थ हा कधीही प्रदर्शनाचा विषय होऊ शकत नाही. परमार्थ हा स्वतःच्या जीवनामध्ये अनुभवाकरताचा विषय आहे. आपण ज्या वेळेला पालखी घेऊन निघतो ना, रस्त्याने जर आपण पाहिलं तर शांत चाललेली असते दिंडी. अगदी लवकर टाळ वाजवायला सुद्धा कोणी तयार होत नाही. पण तीच दिंडी एकदा चौकात आली की जो अंगामध्ये आवेश निर्माण होत असतो, हा कशा करताय महाराज? हा दाखवण्याकरताय. दांभिक, दंभ नसला पाहिजे भक्तीमध्ये. आणि अशी जर आपण दोषरहित निर्दोष भक्ती केली तर त्याचे परिणाम देखील तुकोबारायांनी 4 सांगितलेत. सगुण साक्षात्कार 1, भक्तांचा योगक्षेम निर्वाह 2, देवाने केलेली भक्ताची सेवा 3, भोग आणि मोक्ष प्राप्ती 4. आणि हे सर्व कसं कसं आहे आम्हाला जर पाहायचं असेल तर महाराजांची अभंग पाहावीत, आपल्याला माध्यमातून लक्षात येतं. अशा अनेक अनेक बाबी महाराजांनी या अभंगाच्या गाथेच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करून दाखवल्या. आणि नव्हे नव्हे हे केवळ आम्हाला सांगितलं असं नाही, तर स्वतःच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे आचरण करून दाखवलंय. हे विशेष आहे. कारण की केवळ सांगणारा जो आहे ना, त्याला पंडित ही पदवी दिल्या गेलेली नाही आहे. धर्मचरती पंडित हा. एकच दृष्टांत सांगतो आणि प्रवचनाला थांबतो. एक राजा होता म्हणे. त्या राजाने काय केलं, आपल्या अवतीभोवती असणारे जेवढे काही राज्य होते ते सर्व राज्य जिंकून घेतले. आणि त्यामुळे प्रजेने त्या राजाचं जे आईवडिलांनी ठेवलेलं नाव असेल ते बदललं आणि त्याला नाव दिलं सर्वजित राजा. अशी अवस्था ज्यावेळेस त्याला प्राप्त झाली ना, त्यावेळेला त्या राजाने आपल्या आईला येऊन सांगितलं, आई मी असा काही पुरुषार्थ केला आहे
की सर्व आता पृथ्वी माझ्या आधिपत्याखाली आहे आणि त्यामुळे प्रजेने माझं नाव सर्वजित ठेवलं आहे. तुला काय वाटतं? त्यावेळेस त्या आईने त्याला काही चांगल्या गोष्टी सांगण्याकरता म्हणून 3-4 विकल्प त्याच्यासमोर मांडले. ती आई म्हणायला लागली, अरे तू युद्धामध्ये जिंकला म्हणून स्वतःला शूर म्हणायला लागलास, परंतु माझ्या लेखी युद्धामध्ये जो जिंकणारा असतो तो शूर नाही. न रणे विजयात शूरहा. बर, 10 ग्रंथांचा अभ्यास केला म्हणून त्याला जग पंडित म्हणत असेल म्हणे, पण मी त्याला पंडित म्हणायला तयार नाही. पैसे दिले की त्याला जग दाता म्हणतं, परंतु मी त्याला दाता म्हणायला तयार नाही. आणि सभेला जिंकलं, सभेला खिळवून ठेवण्याचं कसब प्राप्त केलं की जग त्याला वक्ता म्हणतं म्हणे, पण मी त्याला वक्ता म्हणायला तयार नाही. विषय खरा मुद्दा शूराचाच होता, परंतु या आईने मात्र त्याला 4 विकल्प समोर मांडले. त्यावेळेस तो राजा म्हणायला लागला, जर तू जग ज्यांना या संबोधनाने या क्रियेवरनं ओळखतं, त्या क्रियेमुळे त्यांना तू त्या पद्धतीने ओळखू इच्छित नाही, तुझी संकल्पना तरी काय आहे? तिने दिलेली उत्तरं फारच चांगली आहेत. इंद्रियाणाम जयात शूरहा. ती म्हणायला लागली, अरे बाळ, युद्धामध्ये जिंकल्यामुळे मी शूर म्हणत नाही. ज्याने आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवला ना, तोच खरा जगामधला शूर आहे. अगदी तुकोबराय हेच सांगतात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी. सर्व जग कदाचित जिंकता येतं, परंतु इंद्रियांना जिंकता येत नाही. हे अत्यंत कठीण आहे. म्हणून इंद्रियानाम जयात शूर हा. ठीक आहे म्हणे, पटलं मला. बर, तू म्हणाली की पैसे दिले म्हणजे मी त्याला दाता म्हणत नाही. तिने सांगितलं, होय, दाता सम्मान दानतः. आपल्याकडे येणारा जो आहे ना, तो कसाही जरी असेल तरी त्याला योग्य सन्मान देणे हे जो जाणतो त्याला मी दाता असं म्हणते म्हणे. राजा म्हणाला, ठीक आहे, मलाही पटतं आहे. बरं, तू म्हणाली होती जो सभेला आपल्या वक्तृत्व कलेने खिळवून ठेवतो त्याला तू वक्ता म्हणत नाहीस. तिने सांगितलं, होय, वक्ता तो आहे जो सत्य बोलणारा आहे आणि हिताचं बोलणारा आहे. सत्य आणि हित हे दोन्ही सांगणारा वक्ता मिळणं हा दुर्लभ आहे महाराज. पण असा बोलणारा जो आहे ना, त्याला मी वक्ता म्हणते. आणि केवळ 10 ग्रंथांचा अभ्यास केला म्हणून त्याला जग पंडित म्हणत असेल, पण मी म्हणत नाही. धर्मंचरती पंडितः. धर्माचं चिंतन करणारा आणि ते चिंतन करून त्याप्रमाणे जो वागणारा जो आहे, आचरण करणारा जो आहे, तर तो खरा माझ्या दृष्टिकोनातून पंडित आहे. तुकोबराय देखील आम्हाला सांगतात, पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. जो सदा सर्व काळ परमात्म्याचं चिंतन करणारा आहे, भक्तीमध्ये रममाण आहे, तोच खरा पंडित आहे. आणि तुकोबरायांची भूमिका अशी की हे जसं सांगतायत त्याप्रमाणे त्यांचं स्वतःचं जीवन देखील तसंच आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की संतांचं अनुकरणही करावं आणि संतांचं अनुसरणही करावं. विचारांचं अनुसरण आणि कृतीचं अनुकरण या पद्धतीने जर आपण गेलो ना, तर जीवनामध्ये कल्याण आहे. आपण बाकीच्या संतांची भाषा आणि तुकोबारायांची भाषा पाहिली तर थोडंसं अंतर पाहायला मिळतं. तुकोबारा स्पष्ट रीतीने सांगतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे, नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर. एवढं परखड मतं महाराजांनी मांडलेली आहेत, एवढ्या परखड व्याख्या अन्य वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. अशा अनेक कणगुरे, अनेक दृष्टिकोनातून आपण जर गाथा पाहायला गेलो, महाराजांचं जीवनचरित्र पाहायला गेलो, तर आपल्याला लक्षात येतं की निश्चितपणे आगळं वेगळं आणि उज्ज्वल असं जीवन आहे. आणि किंबहुना नावच जर आपण पाहिलं ना, तर नावातून सुद्धा आम्हाला काही गोष्टी लक्षात येतात. फक्त एक नावाचं महत्त्व सांगतो आणि थांबतो. तुकाराम नाव आहे. तर तुका म्हणजे काय, तर या संबंधातला विचार करत असताना वेदामध्ये आलेला एक मंत्र आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पृथिव्याहा तुकावहम असं चिंतन केलेलं आहे. म्हणजे इकडे आपण तुकाराम म्हणतो, जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वतःचा उल्लेख ज्या वेळेला करतात त्यावेळेला तुकाराम असा उल्लेख न करता उल्लेख काय करतात, फक्त तुका एवढाच उल्लेख करतात. किंबहुना आपण ज्ञानोबारायांचं प्रमाण पाहून आलो
तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर. इथे सुद्धा ज्ञानोबारायांनी महाराजांकरता वापरलेला शब्द काय आहे? तुका आहे. मग तुका म्हणजे काय? तर वेदाने सांगितलं तुकास तुका हा. तुका म्हणजे स्तुका, स्तुका म्हणजे स्तोक, आणि स्तोक या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे तुकडा. हा, मग हा तुकडा आहे. कुणाचा तुकडा आहे महाराज? पुढे सांगितलं राम, हा रामाचा तुकडा आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, रामाचा तुकडा म्हटलं तर तुकड्याला काय किंमत? हां, पण उत्तर आम्हाला असं देता येतं, महान सागरामध्ये जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य त्याच्या बिंदूमध्ये सुद्धा आहे. एखाद्याला अमृत ओंजळीने प्यायला मिळालं तर ते अमृत त्याला काय करणार आहे? अमरत्व प्रदान करणार आहे. एखाद्याला ओंजळीने प्यायला नाही मिळालं, परंतु अमृताचा फक्त एक थेंब प्यायला मिळाला, तरी सुद्धा तो थेंब सुद्धा त्याला काय करणार आहे? अमरच करणार आहे. म्हणजे त्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून जरी व्यापक आणि अव्यापक परिच्छिन्न असा आपल्याला भाव दिसत असेल तरी परिणामाच्या दृष्टिकोनातून समानता आहे. ज्ञानोबारायांनी संजीवन मुळीचा विचार करत असताना एखाद्याला मुळी प्राप्त झाली आणि एखाद्याला त्या मुळीचा अगदी अणुभाग जरी प्राप्त झाला तरी सुद्धा परिणाम मात्र समान आहे की नाही? परिसाचा मोठा दगड प्राप्त हो की परिसाचा छोटासा तुकडा प्राप्त हो, परंतु लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर त्याचं सोनं करण्याचं सामर्थ्य जे आहे हे दोन्हीमध्ये समान आहे की नाही? मग त्याप्रमाणे परमात्म्याचं जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य तुकोबारायांच्या ठिकाणी आहे. किंबहुना त्या परमात्म्यानेच आपल्या जीवनामध्ये अवतार धारण करून जे जे काही कार्य केलेले त्यामध्ये जो जो काही भाग थोडाफार शिल्लक राहिला परिशिष्ट रूपाने हा अवतार धारण करून ते सर्व कार्य पूर्ण केलं. आणि म्हणून तुकोबाराय ह्या सर्व मांदियाळीमध्ये कलशस्थानापर्यंत आहे. तुका झालासे कळस. आणि अशा तुकोबारायांच्या चरणारविंदी समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी आम्ही नतमस्तक होऊन सश्रद्ध होऊन आत्यंतिक निष्ठा ठेवून आमचं कर्तव्य जर काही असेल तर भजन करा सावकाश, निवांत आम्ही भजन केलं पाहिजे महाराज. पडून राहीन तये ठाई उगाच संतांची ये पायी, अशी भूमिका जी आहे ती आपली असली पाहिजे. असो, आपलं भाग्य आहे की आपण नाथ महाराजांच्या दरबारामध्ये या ठिकाणी थांबत आहोत. मला या सप्ताह समितीचे जेवढ्या कृतज्ञताभाव व्यक्त करावे तेवढे कमी वाटतात. त्याचं कारण असं, एकतर रौप्य सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे विशेष पर्व काळ, आणि तशा स्थितीमध्ये या नियोजनामुळे आपल्याला या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये राहायला मिळतं आहे. हे विशेष आहे बरं, एक लक्षात घ्या. कुठे कुठे काय काय करावं या संदर्भामध्ये शास्त्राने दिलेलं चिंतन असे, रेवा तीरे तपः कुर्यात, तपश्चर्या करण्याकरता नर्मदा माईच्या किनारी जा. मरणम जान्हवी तटे, मरण्याकरता कुठे जावं महाराज? काशीला. काश्याम मरणान मुक्ती हे दानम दद्यात कुरुक्षेत्रे, दान द्यायचं असेल तर कुरुक्षेत्राला जावं. अहो म्हणलं आता साधनाची व्यवस्था झाली म्हणून ठीक आहे, पण एवढी त्रिस्थळी यात्रा कोण करत बसलाय? तप करण्याकरता नर्मदेच्या किनारे दान द्यायला कुरुक्षेत्रावर जायचं आणि मरायला काशीला यायचं. मग त्या पद्मपुराणामध्ये हा श्लोक आहे. त्याला विचारलं, असं काही एखादं ठिकाण आहे का ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी एकत्र होतील? पद्मपुराणाची साक्ष आहे, तत्सर्वम गौतमी तटे. ते सगळं जर कुठे होत असेल एकच ठिकाणी तर हे त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे महाराज. फार विलक्षण आहे आणि त्यातले त्यात वैशिष्ट्य आहे. आपण विचार करा, बारकाईने विचार करा. या चारही भावंडांचा विचार जर आपण केला तर प्रत्येकाने आपापल्या संजीवन समाधीकरता निवडलेलं स्थान स्वतंत्र आहे, पण निवृत्तीनाथ महाराजांनी हेच स्थान निवडलेलं आहे. कारण सद्गुरूंच्या आश्रयाला आहेत नाथ महाराज. आपण अगदी याच मंदिराच्या निटोव्याला वरती जर पाहिलं, गहिणी प्रसादे निवृत्ती दातार. अजून बारकाईने विचार करा या क्षेत्राचा. भागवतामध्ये एक पद्धती दिलेली आहे. वक्ता आणि श्रोता यांची आसन स्थिती कशी असावी या संदर्भात चिंतन दिलेलं आहे. वक्ता जर पूर्वाभिमुख असेल ना
तर श्रोता हा पश्चिमाभिमुख नसावा, भागवताने चिंतन केलं तो उत्तराभिमुख असावा. आणि वक्ता जर उत्तराभिमुख असेल तर श्रोता हा पूर्वाभिमुख असावा, अशी भागवतातली असलेली परंपरा. आणि इथे जर आपण पाहिलं तर गहिनीनाथ महाराजांची गुंफा ही पूर्वाभिमुख आहे, वक्ता पूर्वाभिमुख आहेत. त्यामुळे नाथ महाराज श्रोता म्हणून जे बसलेले आहेत ते उत्तराभिमुख आहे. हे बारकाव्याने असलेलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे गुरुभक्ती कशी असावी हे आपल्याला पाहायला मिळतं. खूप खूप बारकावे आहेत, परंतु असो, या निमित्ताने माझ्याकडनं ही झालेली सेवा करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे. जे काही चांगलं बोलल्या गेलं असेल सद्गुरूंचं देणं आहे, मातृपितृ कृपा आहे. काही चुकीचं बोलल्या गेलं असेल क्षमा असावी. या सोहळ्यामध्ये जी मला प्राप्त झालेली संधी, त्यामुळे आयोजक संयोजक सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराज संस्थान या सर्वांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला सेवेला या ठिकाणी मी विराम देतो. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.